गोरक्षकांच्या माध्यमातून गोरक्षणाचं काम प्रभावीपणे होतं, मात्र अशा कामात गोवंश तस्करांकडून हल्ले होण्याचे प्रकार नजीकच्या काळात वाढीस लागले। त्यामुळे अनेकदा गोरक्षकांना कायमचं अपंगत्व येण्यासोबतच जीवाची जोखीम देखील राहते। या प्रकारची दखल घेत गोसेवा आयोगाच्या वतीने रस्त्यावर काम करणाऱ्या अशा गोरक्षकांना विमा कक्षेत आणण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर यांनी दिली आहे। उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने शेती क्षेत्रात वापर होणाऱ्या निविष्ठांसह अवजारे जीएसटी मुक्त करण्यात यावी अशी मागणी भारतीय किसान संघटनेच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून विविध क्षेत्रातील भागधारकांशी संवाद साधत अर्थसंकल्पातून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न होतोय। जालना जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे यंदा रब्बी हंगामाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे। जवळपास 1,85,391 हेक्टर पेरणी पूर्ण झाली असून यात सर्वाधिक ज्वारी, गहू आणि हरभऱ्याची पेरणी झाली आहे। मागील रब्बी हंगामाचा विचार करता यंदा ज्वारी, गहू आणि हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय। नांदेड जिल्हा आगामी काळात निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धती सोडून निर्यातक्षम केळी उत्पादकतेवर भर द्यावा असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलंय। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष मार्केटमध्ये गुरुवारी म्हणजे 4 तारखेला कोशात 725 रुपये असा उच्चांकी भाव मिळालाय। बारामती बाजार समितीचे रेशीम मार्केट हे ऑनलाईन असल्याने महाराष्ट्र राज्यातील तसेच कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील खरेदीदार यामध्ये सहभागी होत आहेत। सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 15 दिवसांपासून गाळप सुरू केले, मात्र या दरम्यान ऊस दराचा प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। त्यातच राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव सुरूर व कारंदवाडी युनिट कडील सन 2024 आणि 25 हंगामातील ऊसाचा पहिला हप्ता हा 3,200 रुपये प्रति टन देणारे असं जाहीर करून जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे। यंदा झालेल्या सरासरीपेक्षा अधिक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलाय। एकीकडे बोंडअळी, दुसरीकडे वेचणीला मजुरीही मिळत नसल्याने आता शेतकरी हताश झालेत। उभ्या कपाशीवर नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे। उत्पादन खर्चही निघत नसल्याने दुष्काळात 13वा महिना म्हणून कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी मात्र आता अडचणीत सापडलाय। वेचणीसाठी मजूरही मिळत नसल्याने शेतकरी कापसाच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलाय। जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांमध्ये अळी आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। या बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक अवस्थेतील बागांना अडचणीत आल्यात। त्यातच सकाळी रिमझिम पावसामुळे द्राक्ष बागातील अडचणीत वाढ झाल्यात। यंदा तर सततच्या 6-7 महिन्यात पडलेल्या पावसामुळे द्राक्ष वेलीला पुरेसा सूर्यप्रकाश देखील मिळालेला नाही। अतिपावसामुळे पांढरी मुळी सुटली नाहीये, त्यामुळे द्राक्ष वेलीला असलेली काडी परिपक्व झालेली नाहीये।